नमस्कार मित्रांनो. आपल्या देशात शिक्षणाचा हक्क कायदा म्हणजेच RTE अंतर्गत 14 वर्षांपर्यंत मोफत शिक्षण मिळतं हे आपल्याला ठाऊक आहे. पण विचार करा, जर पदवीपर्यंतचं शिक्षणही पूर्णपणे मोफत मिळालं तर? हो, केरळ राज्याने हे प्रत्यक्षात करून दाखवलं आहे आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेत एक नवा इतिहास घडवला आहे. केरळचे अर्थमंत्री KN बालगोपाल यांनी नुकत्याच सादर केलेल्या 2026 ते 27च्या अर्थसंकल्पात एक मोठी घोषणा केली आहे. आता केरळमधील सर्व सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये कला आणि विज्ञान शाखांचे पदवी शिक्षण पूर्णपणे मोफत असेल. पदवीपर्यंतचं शिक्षण विनामूल्य देणारं केरळ हे देशातील पहिले राज्य ठरलंय. यामुळे हजारो गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांची फीची चिंता कायमची मिटली आहे. पण मित्रांनो, ही योजना इथेच थांबत नाही. उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारने 249 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे ज्या PhD करणाऱ्या संशोधकांना कोणतीही स्कॉलरशिप मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना दरमहा 15,000 रुपये फेलोशिप दिली जाणार आहे. इतकंच नाही तर इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अपघात आणि जीवन विमा योजनाही सुरू केली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही आता सरकारने घेतली आहे. केरळ आता नॉलेज इकॉनॉमीकडे वेगाने पाऊल टाकत आहे. या निर्णयामुळे उच्च शिक्षणातील ड्रॉपआउट प्रमाण तर कमी होईलच, पण आर्थिक अडथळ्यांमुळे ज्यांची स्वप्ने अर्धवट राहत होती, अशा प्रत्येक विद्यार्थ्याला आता उंच भरारी घेता येईल. केरळचं हे मॉडेल आता संपूर्ण देशासाठी एक दिशादर्शक ठरणार आहे. केरळने तर शिक्षणाची वाट सोपी केली आहे. पण तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रातही असं मोफत शिक्षण मिळायला हवं का? माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.